तेव्हा तेव्हा तुम्हासनी विचारू का जी? बानू, तुला हेच विचारायचं आहे ना की मी त्या वृद्ध स्त्रीकडे का पाहत आहे? होय जी. बानू, का कुणास ठाऊक, पण त्या वृद्ध स्त्रीकडे पाहिलं की मला असं वाटतं की जणू काही ती म्हाळसाच असावी. बानू, त्या कोण आहेत हे मला ठाऊक नाही, पण त्यांचं वागणं, त्यांचं बोलणं मला सतत म्हाळसेची आठवण करून देत आहे. पर तुम्हासनी असं कशापायी वाटतंय देवा? आत्ता देखील मी त्यांना पाहतोय तर मला हे कळतंय की त्या सूर्य उपासक आहेत आणि म्हाळसा देखील सूर्य उपासकच आहे. अशा लोकांच्या बोलण्यात एक परखडपणा असतो, तेज असतं, स्पष्टपणा असतो, जो मला त्यांच्यात जाणवला आणि जो म्हाळसेमध्ये देखील आहे. देवा, मला तुम्हासनी एक सांगायचं आहे. मी अभि मगा तुम्हासनी हेच विचारणार होते, कारण मला बी त्यांच्याकडे बघितलं ना तर त्या म्हाळसात आहेत असं वाटतंय. त्या माझ्या संग बोलल्या तेव्हा बी मला असंच वाटलं बघा. बानू, मला तुला अजून एक सांगायचे आहे. काय जी? म्हाळसेने जेजुरीत स्वतःला कोंडून घेतलं आहे. वय देवा, मला ठाव हाय, पर तसं कानावर आलं हाय म्हणजे. पर खरं काय हाय आणि खोटं काय हाय ते नाही अजून नक्की ठाव. होय, हे सत्य आहे. बानू, आणि मी तुला हे आता सांगू पण शकत नाही की म्हाळसा जेजुरीत पण नाही, कारण ही गोष्ट कुणालाच ठाऊक नाही. आणि अशा परिस्थितीत या वृद्ध स्त्रीकडे पाहिलं की जणू म्हाळसाच माझ्या समोर आहे असं मला वाटतं. हे काय आहे कुणास ठाऊक. आदी मायेची ही कसली माया आहे, हा काय भ्रम आहे. माझी म्हाळसा कुठे असेल? लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ, घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात.
मी बाहेर तुमची वाट बघते.